बघा, क्वेश्चन असा आहे. एक कार आहे ज्याचा मास 1000 kg, मूव्हिंग ॲट स्पीड. त्याची जी मूव्हिंग स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. याला आपण ब्रेक अप्लाय केले. ब्रेक्स अप्लाइड अँड इट कम्स टू रेस्ट. जर फ्रिक्शनल फोर्स 5000 न्यूटन असेल, तर आपल्याला पाहायचंय देन द कार विल कम इन रेस्ट. द कार कम टू रेस्ट इन. किती वेळात ती कार रेस्टवर येईल? 5 सेकंड्स, 10 सेकंड्स, 12 सेकंड्स, 6 सेकंड्स. आपण जेव्हा एखाद्या कारला, आता ही जी कार आहे याला, ही समजा या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट करत आहे. आपण ब्रेक अप्लाय केले तर फ्रिक्शन या ऑपोजिट डायरेक्शनला लागेल. फ्रिक्शन साठी याचा आपल्याला मास दिलेला आहे. याचा काही ना काही मास आहे. या डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन लागलं कितीचं? 5000 न्यूटन. मोठं फ्रिक्शन लागलं. आता आपल्याला मास आणि फोर्स माहिती आहे, तर आपल्याला ऍक्सेलरेशन काढणं सोपं आहे. तर पहिल्यांदा आपण काढू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन असते फोर्स पर मास. फोर्स आहे 5000, मास आहे 1000. तर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं ऍक्सेलरेशन. आता आपल्याला याचा टाइम काढायचा आहे. स्पीड दिलेली आहे, तर v इज इक्वल टू यू प्लस एटी करा. कारण कार रेस्ट वरून निघाली आहे. ठीक आहे, आपल्या रेस्टवर येते, रेस्टवरून नाही घ्यायला. ब्रेक अप्लाय केल्यामुळं फायनल वेलॉसिटी 0 झाली. इनिशियली 30 मीटर होती, इथे 30 घेईल. ऍक्सेलरेशन आपण आत्ताच काढले 5, इथे टी घ्यायचंय. आता इथे आपल्याला फक्त जो +5 आहे तो मायनस करावा लागेल, कारण रिटार्डेशन आहे. ठीक आहे, ब्रेक अप्लाय केल्यामुळं हा निगेटिव्ह होईल. तर 5t ची व्हॅल्यू होणार 30 आणि इथून येणार 6 सेकंड्स. तर 6 सेकंड मध्ये ते थांबेल. चलो नेक्स्ट. हा, पण असा एक क्वेश्चन केला होता, आता दाखवतो मी तो. त्याला पाहून घ्या आणि ट्राय करा, जमलं पाहिजे. अ बॉडी ऑफ मास 10 kg इज प्लेस्ड ऑन रफ सरफेस. आता असं समजा की आपल्याकडे एक रफ सरफेस आहे, ज्यावर आपण एक 10 kg 10 kg चा एक मास ठेवला. म्हणजे बघा, याचा इथे आपल्याला दिलेला आहे मास 10 kg, pulled by a force F making an angle of 30 degree above the horizontal line. म्हणजे आपण ह्याच्यावर एक फोर्स लावतोय हॉरिझॉन्टल लाईनच्या रिस्पेक्ट मध्ये. असं समजा की तो हा फोर्स आहे आणि त्याने हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल, हा हॉरिझॉन्टल याच्या सोबत केलेला इथला अँगल आहे 30 डिग्री. हा लावलेला आहे फोर्स. पहा, इफ द if the angle of friction is also 30 degree, then find minimum magnitude force required to move. आपण या फोर्समुळे याच्यावर एक फ्रिक्शन लागेल, तर अँगल ऑफ फ्रिक्शन जो आहे
यालाच मी तुम्हाला एक नाव दिलं होतं, अँगल ऑफ रिपोज, ठीक आहे नाही. अँगल ऑफ फ्रिक्शन पण 30 डिग्री असेल तर आपल्याला काढायचे फोर्स रिक्वायर्ड टू मूव द बॉडी. खरा विचार पहा. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 10 kg मास असलेल्या ब्लॉकवर एक 30 डिग्री मध्ये फोर्स अप्लाय केला. म्हणजे आपण त्याला असं ओढत नाही, आपण त्याला या पद्धतीने ओढतोय. लहान खेळण्याला बघा ते लेकरू दोरी बांधून ओढते की नाही, ते असं वर ओढत असते एका अँगलने. आणि याच वेळेस त्याला एक फ्रिक्शन पण लागतोय, पण फ्रिक्शनचा अँगल सुद्धा 30 डिग्री आहे. आता अँगल ऑफ फ्रिक्शन हा जो कॉन्सेप्ट आहे, हा या क्वेश्चन मध्ये आपण ऍड केला मुद्दा. अँगल ऑफ फ्रिक्शन काय आहे नीट पहा सगळ्यांनी. आता अॅनलाइज करा पूर्ण क्वेश्चनला. असे क्वेश्चन्स खूप येतात. अँगल ऑफ फ्रिक्शन जो आहे त्यालाच आपण म्हणतो अँगल ऑफ रिपोज, ठीक आहे. आणि हा अँगल ऑफ रिपोज काय असतो, टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू इक्वल असते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनला, म्यू. तर ह्याच्या कुठल्या प्रूफ मध्ये जायच्या फद्यात पडू नका, डायरेक्ट लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये जिथे जिथे फ्रिक्शन लावायचं आहे तिथे तुम्हाला म्यू एन लावायचं आहे. आणि म्यू एन लावण्यासाठी म्यूची गरज आहे, एनची गरज आहे. म्यू कुठून येणार, तर त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत म्यू आणण्याच्या. त्यातली ही एक मेथड आहे की तुम्हाला अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणतील किंवा अँगल ऑफ रिपोज म्हणतील. हे आता डोक्यात ठेवा, आजचं मॉर्निंग गिफ्ट. तर अँगल ऑफ फ्रिक्शन इज टॅन थिटा. आता क्वेश्चन काय म्हणतो, अँगल ऑफ फ्रिक्शन हे 30 आहे आणि जो फोर्स लावला तोही 30 ने लावला. तर याचा तुम्हाला एफबीडी काढावा लागेल. आधी तर तुम्ही एक काम करा, म्यू काढून घ्या. ठीक. आता म्यू कसा येईल, म्यू आहे टॅन थिटा. थिटा पण 30 दिलेला आहे आपल्याला, हा थिटा नाही हा, अँगल ऑफ फ्रिक्शनचा थिटा आहे हा. तो किती आहे, 30. टॅन 30 असतो 1/√3. तर इथून फ्रिक्शनचा कोइफिशियंट मिळाला आपल्याला, ठीक आहे. हा महत्वाचा आहे. आणि ही व्हॅल्यू नेहमी 0 पॉईंट समथिंग असते. तुम्ही इमॅजिन करा √3 आहे, आपण डायरेक्ट √3 ने डिवाइड करत नाही. आपण 9th स्टँडर्डला काय शिकलेले, डिनॉमिनेटर इरॅशनल नसावा, त्यासाठी आपण रॅशनलाइज करतो, ठीक आहे. वर खाली √3 ने मल्टिप्लाय करून वर येतो √3, खाली येतो 3. म्हणजे 1.73 ला 3 ने डिवाइड करून 0.64 येते. म्हणजे बघा ही व्हॅल्यू पॉईंटच्या समथिंग पुढे असते. सगळ्यात मेन कधीही फ्रिक्शनचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना नॉर्मल आणि म्यू या दोघांवर आधी फोकस करायचा. आता आपल्याला जर फोर्स रिक्वायर्ड काढायचा आहे, हा कॅपिटल एफ काढायचा आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे, हा एफ काढण्यासाठी एफ चे दोन कॉम्पोनंट घ्या. आता चला इथं घ्या एफबीडी, या ब्लॉकचे एफबीडी. हा ब्लॉक आहे, ठीक आहे. ब्लॉक मध्ये बघा हा आहे फोर्स एफ, इथे आहे त्याचा अँगल 30 डिग्री. तर आपल्याला माहिती आहे हा असेल एफ कॉस 30, ठीक आहे. ऑब्विसली या डायरेक्शनला फ्रिक्शन लागेल. फ्रिक्शनचा हा कॉम्पोनंट याला अपोज करेल ना फ्रिक्शन, या कॉम्पोनंटला. तर फ्रिक्शन कोणाला इक्वल होईल, एफ कॉस 30 ला. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक. आता याचाच एक कॉम्पोनंट इथे वर जाईल, दिसतो तुम्हाला, हा कोण असेल, एफ साइन 30. सर ह्याच्यावर अजून एक इथेच प्लस एक नॉर्मल पण लागतोय, आणि ह्याच्या खाली इथे लागतोय याचं वेट. मिनिमम एवढ्या गोष्टी नेहमी करायच्या. मी तुम्हाला एफबीडी डिटेलमध्ये शिकवलेली आहे. काय काय रूल्स होते, एक्स वाय ऍक्सिस मध्ये त्याला रिझॉल्व्ह करा आणि नेहमी परपेंडिक्युलर हे रेक्टँग्युलर ऍक्सिस मध्ये त्याला डिवाइड करायचं. आता आपण या पूर्ण प्रोसेसला कसं सॉल्व्ह करणार पहा. चला काय काय विचार केला, जे जे लागतं ते ते काढलं आपण, कोणाकोणाची गरज होती. आता मला सांगा, एफ साइन 30 तुम्ही चेक करा, एफ साइन 30 वर दिलेला प्लस कोण आहे, नॉर्मल. हा कशाला बॅलन्स करेल, एम जी ला, कारण ऑब्जेक्ट पुढे जातोय वर खाली नाही.
तर व्हर्टिकल फोर्सेस बॅलेन्स होतील. त्याच्यामध्ये जे काय ऍक्सिलरेशन आहे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. तर सांगा इथून एफ साइन 30 किती असतो? F/2. हा कॅपिटल एफ आहे जो आपल्याला काढायचा ऍक्च्युली. फरक असा लक्षात घ्या. F/2 कारण साइन 30 1/2 असतो. प्लस नॉर्मल मास 10 आणि याला इंटू 10 माना सध्या, काही अडचण नाही. तर बघा नॉर्मल येतो आपल्याकडे, नॉर्मल येतो 100 मायनस F/2. आलं लक्षात? नॉर्मल आला. आता सांगा फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन काय करेल? फ्रिक्शन असतो म्यू एन. बघा, अब मुझे बताओ फ्रिक्शन क्या है? म्यू एन है. चला, तर मला फ्रिक्शन कोणाला बॅलन्स करतोय? एफ कॉस 30 ला. हा जेवढा इकडे लागतो हा इकडे लागतो. तर इथे मी काय लिहिन? एफ कॉस 30 इज इक्वल टू म्यू एन. म्यू किती आहे बघा? 1/√3 आणि एन किती आहे? 100 मायनस F/2. समजलं? आता एकच व्हेरिएबल आला कोणता? कॅपिटल एफ. हे जेई मेन्स असे क्वेश्चन विचारणार तुम्हाला, म्हणून प्रोसेसकडे लक्ष द्या. कॉस 30 किती असतो? √3/2. साइन 60 एवढा असतो. तर हा झाला √3 F/2. हा पण झाला इकडे असा. कधीही याला ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करण्याच्या फंद्यात पडायचं नाही. हा नंबर मोठा बनतो. याला इकडे क्रॉस करा. बघा इकडे क्रॉस करा. हा किती होतो? क्रॉसमध्ये याला इकडे घेऊन या बस. तर 3F होईल. इथे राहिला 2. आता हा तर गायब झाला. इकडे उरला 100 मायनस F/2. याला तुम्ही काय करा? 100 मायनस F/2 ला क्रॉस मल्टिप्लाय करा. किती येते बघा? 200 मायनस F/2. याचा काय फायदा आहे? 2 कॅन्सल आउट. कॅल्क्युलेशन इझी करा. तर इथून बघा मायनस एफ ला इकडे आणा. 3F प्लस F कशाला इक्वल झाला? 200. तर 4F इज 200. तर फोर्स इज 50 न्यूटन. तर हा जो आपण फोर्स लावलाय ना तो 50 न्यूटन आहे. एवढं अनालाइज करायचंय. इट्स अ गुड क्वेश्चन. आता या प्रश्नात तुम्ही भरपूर गोष्टी शिकलात. काय काय झालं? एक तर तुम्हाला एका इन्क्लाइंड फोर्स लक्षात येईल. दुसरं, एफबीडी मध्ये नॉर्मलचा रोल येतो. अँगल ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे. याच्यातून एक 3-4 गोष्टी कव्हर होतात. फ्रिक्शनचा एक अल्टिमेट क्वेश्चन म्हणजे मेन्स लेवलचा, ऍडव्हान्स नाही म्हणत मी. ऍडव्हान्स मध्ये अजून खूप थिंकिंग असते. तर इथे आपण सध्या फक्त मेन्सचं डोक्यात धरा. तर एवढा सध्या विचार करायला शिकलं पाहिजे तुम्ही. चला, याच्यानंतरचा क्वेश्चन ट्राय करायचा आहे. कारण आता याच्यात शिकायसारखं नवीन काहीच राहिलं नाही. तुम्हाला क्वेश्चन मधूनच गोष्टी क्लिअर करायच्या. पुढचा क्वेश्चन पहा. A minimum force F is applied to a block of mass 102 kg. चला, ब्लॉक मास. आता एवढं सांगितल्यावर थोडं अनालाइज करायला शिका. ब्लॉकचा मास आहे 102 kg. टू प्रिव्हेंट इट फ्रॉम स्लाइडिंग ऑन अ प्लेन. आता आपण एक फ्रिक्शन लावतोय त्याला स्लाइडिंग होण्यापासून रोखण्यासाठी. विथ अन इन्क्लिनेशन अँगल 30 डिग्री टू हॉरिझॉन्टल. थिटा 30 डिग्री आहे. आता काढला त्या टाइप मध्ये आहे. कोणासोबत? हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल. If the coefficients of static and kinetic friction are mu s आहे की नाही? स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट 0.4 आणि म्यू के कायनेटिक फ्रिक्शनचा 0.3. मी तुम्हाला मागे एक गोष्ट सांगितली होती की म्यू एस हा म्यू के पेक्षा स्लाइटली जास्त असतो. ठीक आहे? कारण कधी ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी आधी फोर्स जास्त लागेल, तो मोशन मध्ये आल्यावर कमी लागतो. म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन कमी असते कधी स्टॅटिक पेक्षा. आणि नॉर्मल तर दोघांसाठी सेम आहे. तर त्यांची कमी जास्त होणारी व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? म्यूवर. तर हे दोन आपल्याला दिलेलं आहे. तर तुम्हाला परत तेच विचारले, तर आपण त्याच्यावर जो एफ फोर्स लावतोय तो किती असेल?
काय काय कळलं? ऑब्जेक्ट आहे. आता मी फिगरही नाही काढत. मागच्या ह्याच्यात फिगर तरी काढून दिली. आता थोडं वापरा. ऑब्जेक्टला एक कॅपिटल एफ फोर्स लावला. फोर्सही एका अँगल मध्ये लावला 30 डिग्री. आता आपण ऑब्जेक्टला पुढे ओढतोय. ओढत असताना सुरुवातीला कोणतं फ्रिक्शन लागेल? स्टॅटिक. त्याचा हा म्यू दिलेला आहे. एकदा तो मूव्ह झाला की कायनेटिक लागेल. त्या दोन्हीचा विचार करता आपण सुरुवातीला एफ किती लावला. दिस इज टू बी फाउंड. ऑप्शन देतो तुम्हाला. 157 न्यूटन, 224 न्यूटन, 315 न्यूटन और 0. करा विचार. फिगर का. चलो. स्लाइड केव्हा होईल? इन्क्लाइंड वरच होईल ना. हा. आता पहा. आता पहा. ऑब्जेक्ट जो आहे तो जो मास आहे, लेट से तो मास इथे आहे असा. ऑब्विसली इथला जो अँगल आहे 30. ठीक आहे. आपल्याला सांगितलंय की तो असा स्लाइड होईल इथे लागणाऱ्या फोर्समुळे. पण आपल्याला याला प्रिव्हेंट करायचं स्लाइड होण्यापासून. त्याला इकडे प्रिव्हेंट करण्यासाठी एक ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागावा लागेल आणि तो असेल फ्रिक्शन. ऑब्वियस आहे. आणि आपल्याला माहिती आहे या बॉडीचा इकडे असेल mg. आता यात आपण खूप शिकलोय. इकडे लागेल आणि हा तर आपण इकडे घेतलेलाच आहे असा. हा आहे mg cos थिटा. हा आहे mg sin थिटा. ठीक आहे. आणि आपण पाहिले याला वर बॅलन्स करायसाठी असतो नॉर्मल. आता सांगा नॉर्मल कोणाला बॅलन्स करेल? mg cos थिटाला. कारण त्याच्याशिवाय याचं मोशन वर खाली तर नाहीये, इकडे होणार आहे. आता सांगा फ्रिक्शन पेक्षा जर हा फोर्स जास्त असता, नेट फोर्स, तर हा खाली आला असता इन केस. तर तुम्ही असा विचार करा की फोर्स असा किती आहे जो त्याला स्लाइडिंग डाऊन पासून, स्लाइड होण्यापासून जो एक्स्ट्रा फोर्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे किती आहे, की जो स्लाइड करण्यासाठी रेस्पॉन्सिबल राहिला असता. तर पहिलं काम, जर याला प्रिव्हेंट करायचंय तर इथला mg sin थिटा इथल्या f ला इक्वल व्हायला पाहिजे. तर इथे तुम्ही पहिल्यांदा काय म्हणाल? mg sin थिटा शुड बी इक्वल टू फ्रिक्शन. आता ऍक्च्युली हे जे दोन तुम्हाला दिलेत याचं तसं काही काम आहे का? याचं आता काही कामच नाही. कायनेटिकचं काही कामच नाहीये कारण आपल्याला याच फ्रिक्शनचं काम पडणार आहे. त्याला प्रिव्हेंट करून रोखायचे. हे उगे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. तर बघा mg आणि f. आता मला सांगा हा mg हा sin 30 होईल. फ्रिक्शन कशाला इक्वल आहे? म्यू एन. आता याचा पहिलं म्यू कोण असेल? म्यू एसच असेल ना. तर पूर्ण क्वेश्चन मध्ये तुम्ही म्यू एस लावा. चला मास किती आहे? 102. जी ला 10 माना. sin 30 1/2. म्यू 0.4. ठीक आहे. आणि नॉर्मल कशाला इक्वल आहे? mg cos 30. म्हणजे बघा एम जी आणि cos 30 असतो √3/2. संपलं. तर इथून याने याला डिवाइड केलं 51. तर इकडं 510 आलं. आणि याला इकडं बॅलन्स करायचं आपल्याला. किंवा हा एक सेपरेट फोर्स काढा, हा एक सेपरेट. बॅलन्स करणं पेक्षा आपल्याला याला स्लायडिंगला प्रिव्हेंट करणारा एक्स्ट्रा फोर्स काढायचा आहे. ते काम करा. याला आणि याला स्वतंत्र कॅल्क्युलेट करा. आपण mg sin 30 ला स्वतंत्र कॅल्क्युलेट करू. हा किती आलेला आहे? 510 न्यूटन. आता म्यू एन ला कॅल्क्युलेट करा. आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. एक्स्ट्रा किती फोर्स आहे जो त्याला प्रिव्हेंट करू शकतो? पूर्ण नाही कारण तो स्लाइड व्हायच्या टेंडन्सी मध्ये आहे. तर म्यू म्यू किती आहे? 0.4. हा आहे mg cos 30. आता डिफरन्स काढायचा फक्त बेटा. तर हा m, हा g आणि cos 30 √3/2. बस ओव्हरऑल आता ही व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करा. इथे किती आलं?
तर याला तुम्ही लिहा 4/10, हा झाला 510 आणि हा √3. ठीक आहे, तर याला याच्यासोबत जाऊ द्या. तर 4 इंटू 51 इंटू 1.73, हा झाला 4, हा 20 आणि 1.73, तर अप्रॉक्स 3च्या आसपास येतो. चला, 204 इंटू 1.73 बरोबर, हा झाला 353. आता डिफरन्स काढा ना. खाली ओढणारा फोर्स 510 आणि हा 353. त्यांचा डिफरन्स काढा, जो ह्याला हा फोर्स जो याला खाली ओढण्याच्या टेंडेन्सी मध्ये होता. तर त्याला नेट फोर्स काढा थोडक्यात असं विचारलेले. खाली ओढणारा फोर्स इकडे आणि याला प्रिव्हेंट करण्यासाठी हा काम करतो. हा येतो 157. दॅट इज ऑप्शन 1. काय केलं समजून घ्या. हा फोर्स खाली ओढणार आणि आपल्याला असं म्हणलंय की तो स्लायडिंगच्या टेंडेन्सीत आहे. म्हणजे याची स्लायडिंग होण्यासाठी हा फोर्स ऑब्व्हियसली जास्त असणार. तो किती आहे? 510 आहे. फ्रिक्शन किती लागतंय? 353. तर फ्रिक्शन याला वाचू शकेल का? नाही. फ्रिक्शन केव्हाच वाचवेल? जेव्हा तो इक्वल होईल किंवा जास्त होईल. ठीक आहे, तर आता फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी आहे. कितीने कमी आहे? 157. हाच तो नेट फोर्स आहे. त्यांनी तुम्हाला फक्त एफ नाही विचारला, एफ नेट विचारलाय. तर एफ नेट किती आहे? 157. तर हा जो डिफरन्स आहे या दोन फोर्सेस मधला, तोच आहे या ऑब्जेक्टला खाली ओढून घेऊन जाणारा. तर हे लक्षात ठेवायचं इथं. याचा रोल आहे, याचा रोल आहे. तर हे तुम्हाला इन्क्लाइंड प्लेनचे क्वेश्चन तर नेहमी येणार, हे लक्षात घ्या. आणि याची ही ठरलेली कॉन्सेप्ट आहे, याच्या पुढे जायचं कामच नाही. या ब्लॉक ऑफ मास 2 kg rest on an inclined plane with angle theta 30 degree. The coefficient of static friction mu s 0.7 है. Find frictional force on the block. सोपा आहे हा क्वेश्चन. इथे घ्या 9.8 न्यूटन, 0.7 into 9.8 into √3 न्यूटन, 9.8 into √3 न्यूटन, 0.7 into 9.8 न्यूटन. These are the options. Do this. इथे तुम्हाला म्यू एस दिलेला आहे. मी आता सांगितलं म्यू काय? अँगल ऑफ रिपोजला इक्वल असतो. तर याला तुम्ही टॅन 0.7 म्हणू शकता. तर टॅन 0.7 आणि इथं टॅन 30 आहे. दोन्ही काढा ना. अँगल ऑफ इन्क्लाइन प्लेनचा टॅन घ्या आणि याचा टॅन घ्या. तर आता टॅन 30 ची व्हॅल्यू टॅन 0.7 सोबत आपल्याला मॅच करायची. तर टॅन 30 1/√3 असतो. म्हणजे तो 0.6 समथिंग काहीतरी असतो. याचा अर्थ हा अँगल या अँगल पेक्षा कमी व्हॅल्यू देतो. म्हणजे इथे याची व्हॅल्यू जास्त आहे. म्यू एस जास्त आहे. तर याचा अर्थ काय होतो? फ्रिक्शन जास्त झाला. फ्रिक्शन जास्त झाला तर तो त्या ऑब्जेक्टला खाली जाऊ देणार नाही. पण त्याला आपण हे नाही म्हणू शकत की त्यांनी त्याला बॅलेन्स केलं. असं होऊ शकते की तो ऑब्जेक्ट जाण्याच्या टेंडन्सी मध्ये होता, तर स्टॅटिक फ्रिक्शन त्याला मागं ओढून धरेल, म्हणजे तो त्याचा मॅक्सिमम व्हॅल्यू दाखवेल. या पद्धतीने जर थिंकिंग केलं ना तर 9.8 येतं. आता इथं त्याचं एक्सप्लेनेशन नाहीये, यानं डायरेक्ट सांगून दिलं 9.8 आहे. आपण आपलं डोकं लावू की जेव्हा इथं हा मूव्ह करतो किंवा नाही करत असं जेव्हापर्यंत सांगितलेलं नसते, आपल्याला दोन्ही अँगलचा विचार करावा लागतो.